हो का? इथे 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 उजेड असू द्या अंधार असू द्या काहीच फरक नाही पडत. 2, 3 अँड बॉईंग. मजा लवकर बाहेर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. ब्रेकफास्ट टाइम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, वेलकम टू ब्लॉग. मला बरं वाटतं थोडंसं रिलेट कालपेक्षा. आता जरा सर्दी आणि खोकला. माझा नाश्ता हां नसेल रे तिचं तर माहिती आहे ना तिचा. अरे आत्ता असतो नंतर नसतो तिचा. असं आहे अर्धा एक तास. मी आज तुझ्यापेक्षा लवकर उठलो. नाश्ता पण केला. बरं त्या रीलचं बघितलं का काल रात्रीचं? नाही बघितलं, मी मोबाईलच नाही बघितलं उठल्यापासून. काल रात्री किती होते? 8:41. 841 ना शेवटी. आता सकाळी उठल्यावर किती झाले? 3.1 मिलियन. 3.1 मिलियन. थँक्यू पप्पा. टीव्ही बघायचा बघ. मुलचंदमध्ये जायचं. कुठे? मुलचंद. अच्छा ती साडी घ्यायची रे जाऊ. जसं मुंबईला निघायचं त्याच्या अगोदर ते राहून जातं बॅटला. दुपारी यायचं. पण आज निघायचं आहे ना. जाऊन येऊन मग निघू ना. लवकर जाऊ आता तयारी करून. निघू चल लवकर. तिला नाश्ता कर, तिला रेडी कर, मग निघू आपण. इथे तिचं एक ना बसून शांतपणे पटकन खाल्लं, दुसऱ्याला मोकळं केलं असं काहीच नसतं. ती पहिल्यापासून ती सवय आहे. शटअप शटअप. हर्षल व्हिडिओ चालू केला की बंद. बघ ना. अच्छा मी ब्लॉग बंद करतो. ब्लॉग बंद. हा बंद कर. शटअप कापलाय नी टोमॅटो कंगव्याने. हे बघ कंगवा बघ तो लाल झालाय. त्या कंगवाला हत्यारच बनवलंय तिने. हर्षल आता ती दोनदा बोलली फ्रेंड्स हर्षल गोपीच्या पाठी. जसं ब्लॉग चालू केला नाही बोलत ती. का रे बेटा तसा? शटअप. मला हा हा मुखवट्याचं पण काढ पुढं. काय होते आता फ्रेंड्स. आताच एक कमेंट बघितली की आदित्य रुपनार करून आहेत आपले एक दादा. त्यांनी कमेंट केली की त्यांच्या बहिणीचा आज बर्थडे असतो 10 सप्टेंबर. सो बिलेटेड हॅपीएस्ट बर्थडे अश्विनी ताई. सेम बिलेटेड हॅपीएस्ट बर्थडे अश्विनी. तुमचा भाऊ खरंच तुमच्या हॅपीनेसची खूप केअर करतो. ओके सो बी टुगेदर विथ हिम ऑलवेज अँड बी हॅपी. गॉड ब्लेस यू अश्विनी. दुपारची झोप झाली? कधी मग कसं रे रात्री झोप लागून परत दुपारी पण झोप लागू शकते यार. मुश्किल आहे तुझं हे. सध्या औषधं खातोय ना त्या औषध. अजिबात हे ऑप्शन तर हे मला सांगूच नको. कोणाला विचार. सर्दी नसते औषध का तरी पण सर्दी दुपारी. खोकल्याच्या औषधामध्ये झोप असते. मग खरं हे कॅल्क्युलेशन नाही समजत. गुटी पण झोपली. गुटी तर इतक्या लवकर उठली सकाळी काय सांगू. होय. आणि ही काय करते पूजा स्वतःला झोप येते ते येते ती भाभेला पण झोपवून टाकते दुपारचं. जे झोप होणं करून. बेटा तुला झोप पाहिजे रे दुपारची. भाव्या ऐ तुला दुपारची झोप पाहिजे. नाही झोपायचं बेटा इतका. नाही झोपायचं इतका. नाक थांब. नाक ते बघा तोंड आणि आवाज पाठीवर. रीलला बघितलं 8 मिलियन व्ह्यूज गेला. वाव. ए थांब ना बट्टू. नेटफ्लिक्स वरती आपण मूवी बघतोय फ्रेंड्स धमाका. कार्तिक आर्यनचा. ठेवून यायचा ते लवकर द्या तिकडे ते जा. फ्रेंड्स आय होप सो तुम्हाला दिसत असेल. ते तुम्हाला ब्लॉग एडिट करतानाच दिसेल. बट हे बघ आता दिसत असेल. संध्याकाळचे दिसतोय टाइम. 8:15. लाईट गेली खूप वेळ झाला. हा बेटा बाहेर दाखव लाईट. हा हे बघा. आज व्लॉग अपलोड करायला पण उशीर झाला. जे की व्लॉग सकाळीच एडिट करून अपलोडिंगला ठेवलेला समजा 12-12:30 वाजता.
लाईट ये जा वायफाय पण त्यासोबतच, तर ब्लॉग पण अपलोड होता किती 3:30 4 तर वाजून गेले होते संध्याकाळचे. कुठे काय बनवत होते तू नारळाचं तोरण कुठे आतमध्ये ठेवलं ते अच्छा. आरती करताना ठेवलं. ते पण बनवून टाकलंय आणि इथं वेगळं काहीतरी चालू आहे. तू काय करतेय? अगं लसूण सोलते. तर लाईट केलीच आहे अजूनपर्यंत है ना बटू? हा तुला मजा वाटते लाईट गेलं? शिमला मिरची बनवते मी. अशी नॉर्मली नाही जात, तुम्ही लोक आले की जाते. खरं आहे की नाही? खरंच आहे ते. वायफायचा पण प्रॉब्लेम होत नव्हता, तुम्ही आले की मनानेच व्हायला लागलंय ते रेड ब्लिंक. नाहीतर वहिनी तू व्हिडिओ कॉल केला की नेहमी लागायचं. हो आम्ही आलो त्या दिवसापासूनच लाईट जायला लागली. हो, त्याच्या आधी गेलीच नाही. गुरुवारी हमखास लाईट जात असते. गुरुवार आहे ना, वाकडची लाईट जाते, तेव्हा पण जात नव्हते. आता शनिवार, रविवार, सोमवार लाईट चालली आहे कधी पण. त्या दिवशी रात्री पण गेली होती अचानक, गणपती बाप्पा येण्याच्या 1 दिवस अगोदर. अरे काय चाललंय काय माहिती. गणपती बाप्पा आले होते तेव्हा पण लाईट गेली होती. हा मग लाईट गेलीच होती तेच. पण हे काय बोलायचं याला, कोइन्सिडेन्स का आपल्यासाठी चॅलेंज आहे काही का? इथे उजेड असू द्या अंधार असू द्या काहीच फरक नाही पडत. अरे हे बघा बाहेर पण बघा, बाहेर पण आपण एकदा बघू. तर बघा पाठच्या साईडची पण नाही लाईट गेली आहे. गेली ऑलमोस्ट. समोर पण गणपती बाप्पाचा मंडप आहे, तर त्या मंडपातली पण लाईट गेली फ्रेंड्स. तिथे पण त्यांनी आय थिंक बॅटरीवरती किंवा कशावरती तरी लाईट लावली आहे. अरे तू चाल रे लोक, आज लाईट नाही आली की आपण कॅन्डल लाईट डिनर करूया. गुड्डीने काढले खूप सारे कॅन्डल्स. गुड्डी काय पिलर कॅन्डल्स पिक्चर मध्ये असणार का? अरे आपण त्याला घेतलं होतं नाही का तेव्हा चकुलताईच्या एंगेजमेंटला बॉक्स घेतला होता. गर्दी वाटते दवाखान्यात. तिकडे पण लाईट लाईट. संध्याकाळी सुप्रियाताई पण ऍक्च्युली भाऊजींसोबत गेली हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप बेबीचा आणि सुप्रियाताईचा. तर ते संध्याकाळीच गेले दवाखान्यामध्ये. तर लकीली ती नव्हती. आय होप सो ज्या दवाखान्यात असेल तिथे लाईट असेल. तू हर्षल बोलायला लागली बेटा, बोल अभ्यास करायला नाही. इथे बघ, तुला एक तुला हे पेन पेपर का मोबाईल काय आवडतं दोघांमधून? अच्छा माझा फोन मी घेऊ, तू तुझं पेन अँड पेन्सिल घेशील. हा फ्रेंड्स ऍक्च्युली त्यामुळे आज गेली आहे आणि फोन घरीच विसरून गेली आहे. तर आता तिच्याशी कसं कम्युनिकेट होणार माहित नाही. फोन आपल्याला जाताना मुंबईला घेऊन जावं लागेल सोबत. कुणालाही माहिती आहे, कुणी राहतंय फ्रेंड्स जवळपासच्या एरियामध्ये की हे नेमकं काय आहे की लाईटचं एकाच हफ्ता चालू झालंय, तर प्लीज लेट अस नो. म्हणजे ऍटलीस्ट अंदाजा तरी येईल की का चालली आहे लाईट. बेबी फिरून आला एवढं. अरे ती पडली बेडवरती तिकडं कोपऱ्यात खेळता खेळता. कुठे लागलं? डोका पडला असेल बेड म्हणजे ह्या सोफ्यावरतीच, काय लागलं नाही. पण ते हा बेटा थांब ना मम्मा. सुप्रियाताई रिटर्न आले आहेत. तो कोणतरी फिरून आलाय बाहेरून. ऐकायला येतंय का मामाचा आवाज? गुड्डीने असा काय बनवलाय नारळाचा तोरण. एक रडायचं काय त्याला ते बघ. कोणी सोडलं? पकड पकड. तुला हात उचलायला मना केला. हळू.
बॉल काय माहिती कुठे. ये पकड रे. ठीक आहे 1 2 3 अँड बॉइंग. काहीतरी वेगळंच आहे. हे पाठी बघ काय. पाठी बघ किचन मध्ये काय लपली आतमध्ये. कुठे गेली भाव्या? दिसत नाही. भाव्या कुठे गेली? दिसत नाही तुझ्या. भाव्या कुठे आहे? भाव्या कुठे रे? अरे भाव्या कुठे आहे? भाव्या दिसत नाही. हा आम्हाला भाव्या दिसत नाही. फ्रेंड्स भाव्या कुठे आहे? भाव्या कुठे? दरवाजा पाठी आहे. हा बरं फ्रेंड्स, तर आज आपण निघणार होतो मुंबईला, बट 1-2 दिवस पोस्टपोन करू बिकॉज ते आपल्याला ॲग्रीमेंट्स वगैरे पण आहे तिथे जाऊन करायचं. तर आपण थोडं रिक्वेस्टवरती 1-2 दिवस एवढ्यात नका जाऊ. रात्री कुठे नाही जाणं होणार ना? हा चालेल गेलं तर रात्रीच जायला पाहिजे. जाऊया का? चला मग जेऊया. जास्त अशी गर्दी होते वगैरे असं काय आहे? भाव्याला नको ना पण. झोपेल ना भाव्या रात्री. हा भाव्या झोपून जाईल. नको, खूप माणसं असणार. ई नाही ते ए बी सी डी ला ते ईच बोलते. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. आणि त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी, शिमला मिरची आणि चपाती. ही होती भाजी. मसूर, अक्का मसूर. हा जेवून घे बेटा. भाव्या पण जेवून घेते फ्रेंड्स. तुझं वेगळे सेपरेट प्लेट आहे. हा काय बघा फ्रेंड, भाव्याची चपाती बघा. खा बेटा खा. टाटा. आपण चाललोय फ्रेंड कचरा फेकायला रात्री. लपाछुपी बस झाली बेटा. रात्रीची कोणती लपाछुपी आता? बरं मला नाही माहिती तू कुठे लपते. ठीक आहे, मला नाही माहिती कुठे लपते. होत आहेत फ्रेंड्स रात्रीचे 12. ऍक्च्युली आपल्याला जायचं होतं मानाचे 5 गणपती बघण्यासाठी, बट गोळ्या बिळ्या खाल्ल्यानंतर थोडं त्यांना रेस्ट करावं असं वाटतं. तर जितकं वाटलं होतं की जाऊ तितकंच आता आराम करू असं वाटायला लागलंय. उद्या परवा जसं होईल तसं करतो जरा. हो ग बाळ. हो ग. नाही ना पूजा. नंतर जायचं ना. मजा. डान्स चाललाय बघा. बाळ उठून नाचायला लागेल. अक्षय कुमार भाऊ बघा तिचा. व्लॉग आहे ना तुमच्यासोबत. समजा कधी आता हा व्लॉग थोडा शॉर्ट असेल कारण की जे आपलं प्लॅन होतं ते झालं डिले, पोस्टपोन झालं ते. तर जेवढं बघताय ना तुम्ही फ्रेंड्स तेवढं विचार करा आपण पूर्ण 24 तासात अधूनमधून बघतोय. हा कुठे असे किती मुवमेंट आहे जे तिचे शेअर होत नाही, जे ती बोलायला लागते, मस्ती करते, कधी रडते काय ते, पण ते ब्लॉग मध्ये शेअर झाले नाहीत अजून. हा आणि असे बरेचसे मुवमेंट आहेत जे पूजा पण मला कधी कधी सांगते की नको, कधी फॅमिलीवाले सांगतात नको, बाळाला नजर लागते. अशी अतरंगी कधी कधी चाळे करते, कधी कपडे घालण्यापासून समजा ते जेवणापासून, जेवण वाढायला घेते सगळ्यांना, खाते स्वतःहून, खूप साऱ्या गोष्टी. ते थोडी मोठी झाली की हळूहळू शेअर करू. काय बेटा पडली तू? अरे बापरे. आणि कोणती पण तिची गोष्ट आणली किंवा घरी आणली ना तर मग ती फोन घेते स्वतः आणि स्वतः त्याचा व्हिडिओ काढायला लागते. प्रॉपर म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करते. एवढंच की मी ते ब्लॉग मध्ये शेअर करत नाही. हा बेटा बाळ पण झोपेल आणि मम्मा पण झोपून जाईल.
काहीतरी काय डी म्हणजे काय भलतंच काहीतरी काय तुम्हाला समजलं फ्रेंड्स कोणता पिक्चर आहे तर नक्की सांगा. बटूक चक्कर येऊन पडली ना बेटा माझ्याकडून वेगळा ओरडा भेटला तुला. बटूक स्टॉप इट. ओ बोल ना ओ. ए बेबी झोपते हो बोल हो बोल. झालं नाही आता तिचं वेगळंच चालू आहे. तिला खेळायचं. वेगळंच चालू आहे आता. बटूक बस झालं. बटूक एका ठिकाणी बघा तर माझी चक्कर नाही येणार. व्हेरी गुड. असं स्टेअर करायचं मग चक्कर नाही गोल फिरल्यावर. ठीक आहे. हा माझ्याकडे बघत राहा नाही तर चक्कर येईल. बघत राहा. तो ते लाईनीवर चालते. ते बघ ते बघ ते बघ ते बघ. हे खरंच रात्रीच खेळ चाललेवाला सीन आहे आपल्याकडं. म्हणजे मस्तीवाला रात्रीच मस्तीवाला खेळ चालेल. अरे बाप रे इकडे स्माईल पण केवढी मोठी आहे. बस अजून थोडं ना 5-6 महिन्यात आवाज बघणं म्हणजे ओळख बिळख सगळं होऊन जाईल. सगळं. मग बुग्गू सोबत मस्ती करायला अजून एक कोणतरी असेल. 1 वर्ष अजून 1 वर्ष. कसं काय 1 वर्ष? 1 वर्षाला प्रॉपर या दोघांची मस्ती असेल. मला वाटतं 1 वर्षाच्या आत हा थोडे उठून बसायलाच वगैरे लागणार ना 1 वर्षात ना. अरे आम्हाला बोलू दे ना मम्मान मला. सारखं काय आम्ही इम्पॉर्टंट बोलतो ना. बाहेर निघ बेटा. तिथून बाहेर ये कोपऱ्यातून. ऐकणार नाही तुला. ऐकावं लागेल. बाहेर ये लवकर. बाहेर ये. बडूक डॅडा ओरडणार आहे तुला आता. समजलं ना. बाहेर निघणार आहे की नाही मग ये लवकर बाहेर. हुशार बाळासारखी बाहेर आहे. हात दे मी तुला बाहेर काढतो तिथून. चला बाहेर या लवकर. बाहेर बाहेर येलो. तू माझं ऐकणार नाही. मी बघणार नाही तुझ्याकडे. मग बाहेर आत्ताच्या आता मी तुझ्याकडे बघेल नाही तर मी तुझ्याशी नाही खेळणार. लवकर बाहेर आहे. लवकर बाहेर आहे. जाऊ फ्रेंड्स आपण आपला गेम खेळत बसू. भाव्या काय आपला ऐकत नाही आजकाल. ठीक आहे. हे बघा वाव काय मस्त गेम आहे फ्रेंड्स. आजकाल मी हा गेम खेळलाय कारण की ना खूप सारे गेम खेळून कंटाळा येतो. म्हणजे ना एक टाइम नंतर हा एक असा गेम भेटलाय ना की त्यामध्ये लेवलवर लेवल भेटत जातात. असे मिसाईल बझुका हे ते सगळं भेटतं मस्तपैकी. आपण सोलोच असतो. समोरच्यांची असा ग्रुप वगैरे असतोय बघा. हे तरी मस्त थोडं अँग्री बर्ड टाईप आहे पण अँग्री बर्ड पेक्षा खूप वेगळं आहे बघा. अटॅक करायचं. हे मध्ये मध्ये काय हडल्स असतात तेव्हा निघली बाहेर. बसू दे ना बेटा जरा. तू का त्याला त्रास देते. का गुंडागर्दी करते. बघा बघितलं ना गेमसाठी बरोबर आली लगेच स्वतः. फोन तू जास्त वेळ नाही यूज करायचा. नाही नो. चला आपण ब्लॉग कम्प्लीट करू इकडे. तर फ्रेंड्स असा होता रात्रीचा खेळ मस्तीवाला चालेल जो बुग्गूचा होता. तो तुम्ही बघितलास. रात्रभर चालूच राहील झोपेपर्यंत. ती जो आपला काही प्लॅन होता तो झाला पोस्टपोन. आपण आपल्या प्लॅनला करू उद्या परवापर्यंत एक्झिक्यूट करू जसं जमेल तसं. तर इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजच्या या मस्तीखोर ब्लॉगसाठी. त्यासाठी मनापासून धन्यवाद. ओके भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कारण की याच्यामध्ये मॅक्सिमम या व्यक्तीची तुम्ही दादागिरी आणि मस्तीच बघितली. अँड आय होप यू लाईक इट ऑर यू एन्जॉयड इट. कंप्लेंट असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तिला आवडेल तसं. ओके हे फोन तुला मना केला आहे ना. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. बाय बाय काल बेटा. बाय बाय काल. तुझं नाव काय. सॉन्ग ऑफ द डे बोला. सॉन्ग ऑफ द डे. कुठे झोप. मॅडम आपलं काय उद्या परवा कधी. कसलं
ते मानाचे 5 गणपती बघायला जायचं. उद्या ए, हिला घे, वहिनी, हिला घे. हिला घे. संध्याकाळी म्हणजे पक्का हा पाठ उभा राहू शकतो तितक्या वेळ टाइम हे मी काय बोलते मानाच्या 5 गणपतीला एवढी गर्दी. अच्छा तू त्या अंदाजावरती आहेस ना. आपण VIP पास कडून जाऊया. नसेल तिथं पूजा मला वाटतं या टाइमला VIP पास.